नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. कशासाठी? तर येत्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी. ठीक आहे. तर सामान्य विज्ञानाचे हे अतिसंभाव्य प्रश्न आपण PYQ बघून PYQ चा अभ्यास करूनच काढलेले क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर ह्या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या त्या फ्रेंडकडे जे पोलीस भरती करणार आहे त्यांच्याकडे लेक्चरच्या लिंकला शेअर करायचंय. ओके. आणि पटापट सगळ्यांनी लेक्चर शेअर झाल्यानंतर लाईक सुद्धा करून घ्या. ठीक आहे. तर जाऊया आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? पहिला प्रश्न बघा, मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा? ठीक आहे. इथे काय लिहिलेलं आहे? किती वेळा, हाऊ मच टाइम. किती वेळा रक्त जाणार आहे? आता मानवी शरीरामध्ये, ह्युमन बॉडीमध्ये आपल्या हृदय आहे, हृदयामध्ये रक्त विसरण संस्था चालते. सो हृदयामध्ये जे रक्त आहे हे पंप मशीन, तुम्ही असं म्हणू शकतात की हृदय आपलं पंपिंग मशीन आहे. ते रक्ताला शुद्ध नाही करत, ते शुद्ध करण्यासाठी लंग्स कडे पाठवत असतं. बट आपल्या शरीरातलं जे इम्प्युअर ब्लड आहे ते कुठे जातं? ते हृदयातच जातं. सो हृदय त्याला शुद्ध करायला पाठवतो. शुद्ध केल्याच्या नंतर फुफ्फुसे सुद्धा हृदयाकडेच रक्त पाठवतात अँड देन पूर्ण बॉडीला ते सर्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. हे सर्कल तुम्हाला लक्षात आलं का? याचा अर्थ काय होतो की प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून 2 वेळेस जाणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार इथे? पर्याय नंबर 2 योग्य. आय होप की क्लिअर झालं असेल. आपण बेसिक कन्सेप्टनी चाललोय. ठीक आहे. आता बघा, हृदयाला 4 चेंबर आहे, 4 कप्पे आहे. पहिले 2 जे आहे ते अलिंदांचे आहे आणि नंतरचे जे आहे ते निलयाचे मीन्स व्हेंट्रिकल्सचे आहे. ठीक आहे. आता याला तुम्ही उजवे अलिंद म्हणू शकता, त्याला डावे अलिंद बोलू शकतात. ठीक आहे. आता आपलं रक्त जे आहे, जे इम्प्युअर बोलते आहे मी, ज्याच्यामध्ये काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. तर शरीराच्या इतर सर्व भागांकडनं महाशिरेद्वारे हे रक्त आपल्या उजव्या अलिंदांमध्ये जातं. त्याच्यानंतर उजव्या निलयामधून निघते ती असते फुफ्फुस धमनी. ठीक आहे. मग फुफ्फुस धमनी हे रक्ताला घेऊन जाते कुठे? फुफ्फुसांकडे, म्हणजे काय? लंग्स कडे नेते. मग लंग्स कडे हे रक्त काय होतं? शुद्ध होतं. शुद्ध होतं म्हणजे काय? की कार्बन डायऑक्साईड केला जातो रिमूव्ह आणि ऑक्सिजनला केलं जातं रक्तामध्ये ऍड. शुद्ध झालेलं रक्त पुन्हा आपल्या फुफ्फुस शिरेद्वारे कुठे येतं? आपल्या डाव्या अलिंदांमध्ये येतं. ओके. डाव्या साईडला येतं. म्हणजे तुम्ही असंही बोलू शकतात की शरीरामध्ये, हृदयामध्ये जो उजवी बाजू आहे, उजवी साईड, तिथे काय असतं? अशुद्ध रक्त असतं. अशुद्ध, इम्प्युअर. अशुद्धाचा अर्थ ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे. नंतर फुफ्फुस धमनी त्या रक्ताला घेऊन जाते, फुफ्फुसांकडे जाते, रक्त शुद्ध करते. देन परत फुफ्फुस शिरेद्वारे डाव्या अलिंदांमध्ये हे रक्त येतं. डाव्या अलिंदांमधून डाव्या निलयामध्ये आणि निलयामधून निघते ती असते महाधमनी. ह्या महाधमनीद्वारे हे रक्त पूर्ण शरीराला पोहोचवलं जातं. म्हणजे लक्षात आलं का? एकदा रक्त गेलं इथून, ठीक आहे, हृदयामध्ये. ठीक आहे. हृदयामध्ये गेलं, नंतर पुन्हा हृदयाच्या बाहेर निघून गेलं इकडनं गेलेलं रक्त आणि परत दुसऱ्या वेळा पुन्हा डाव्या अलिंदांमधून परत आलं. ठीक आहे. उजव्या अलिंदांमध्ये एकदा येतं, डाव्या अलिंदांमध्ये एकदा येतं. म्हणजे प्रत्येक हा चक्र पूर्ण होण्यासाठी रक्त हृदयामध्ये किती वेळेस आलं? 2 वेळेस आलं. कळलं? इतकं बेसिक तुम्हाला कोणीच नाही शिकवणार पोलीस भरतीसाठी सायन्स. कुठे शिकवलं जाईल? फक्त आणि फक्त ओनली कोण? टिक्कर मराठीवर. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि हेच सायन्सचं लेक्चर असं नाहीये की फक्त पोलीस भरती करत आहात तरच चालणार आहे. हे लेक्चर तुम्हाला आरोग्य विभागात चालेल, हेच लेक्चर तुम्हाला नर्सिंगला चालेल, है ना. हेच लेक्चर तुम्हाला कुठे चालणार आहे? अजून इतर ज्या तुम्ही गोष्टी जसं की टेक्निशियनचे पेपर देतात त्यामध्ये सुद्धा चालणार आहे. कारण सिलेबस तुमचा तोच आहे आणि शिकवत असताना मी तुम्हाला बेसिक पासून शिकवतेय. ठीक आहे. सो कशासाठी पण, जिथे पण गव्हर्नमेंट एक्झामला सायन्स आहे त्यासाठी हे लेक्चर तुम्हाला चालणार आहे. समजलंय सगळ्यांना? तर पटापट सेशनला लाईक करा, सेशनच्या लिंकला शेअर करा. जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? समजा तुम्ही आता ब्लड डोनेट केलं. ओके. सो ब्लड डोनेट तुम्ही एकदा केलेलं आहे, तर पुन्हा तुम्ही कधी कराल? ते 15 दिवसांनी, 1 महिन्यांनी, 2 महिन्यांनी का 3 महिन्यांनी? कधी करू शकतात?
हा, पण रक्तदान करण्यासाठी स्वतःमध्ये पण अगोदर रक्त असणं महत्वाचं आहे बरं का. नाही तर आपल्यात नाही रक्त आणि चालले रक्तदान करायला, असं अजिबात करायचं नाहीये. ओके, तर तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की आपल्यामध्ये किती एचबी पाहिजे, मीन्स स्त्रियांमध्ये किती पाहिजे आणि पुरुषांमध्ये किती पाहिजे, म्हणजे हिमोग्लोबिनची पातळी आपल्या शरीरामध्ये जर असेल व्यवस्थित तरच तुम्ही डोनेट करू शकतात रक्त. नाही तर स्वतःमध्ये नसताना तुम्ही दुसऱ्याला रक्त द्याल का? नाही ना. तर एक व्यक्ती 3 महिन्यांनी रिपीट तुम्ही काय करू शकतात, रक्तदान करू शकतात. ठीक आहे, काय करू शकता, रिपीट. आता आपण बघूया पुरुषाचं जे एचबी काउंट असतं ते किती असतं. पुरुषाचे एचबी म्हणजे काय, हिमोग्लोबिनचे जे काउंट आहे ते किती असणार आहे, 15च्या पुढे किंवा 16च्या पुढे. ठीक आहे, पण ते स्त्रियांचा दर किती असतो, तर स्त्रियांमध्ये समजा 12 किंवा 13 जरी एचबी असेल, ठीक आहे, किंवा 13.5च्या वरती जरी असेल तरी सुद्धा चालून जातं, रक्त तुम्ही देऊ शकतात. ओके, समजलंय सगळ्यांना. तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय बोलले जाते. ओके, धमनी, रक्तकेशिका, केशवाहिनी की शिरा. काय बोलतो आपण त्याला, खाण्याचा शिरा नाही तर शिरा ऐकून तुम्हाला शिरा खाण्याची इच्छा होऊ शकते. काय बोलतो आपण त्याला, ऍपेटाइट मीन्स काय, इच्छा. धमनी, रक्तकेशिका, केशवाहिनी की शिरा. शरीराच्या सर्व भागातील रक्त म्हणजे काय झालं की शरीरामध्ये जैवरासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर नंतरचं रक्त, ठीक आहे, जैवरासायनिक प्रक्रिया होत असताना ऑक्सिजनला यूज केलं जातं आणि त्यांचा वेस्ट प्रोडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. सो कार्बन डायऑक्साईड युक्त, ज्याला तुम्ही इम्प्युअरच बोलणार आहात, अशुद्धच बोलणार, मग अशुद्ध रक्ताचे वहन शरीराच्या भागांकडनं हृदयाकडे कोणाद्वारे केलं जातं, तर शिरेद्वारे केलं जातं. पर्याय नंबर 4 योग्य. ठीक आहे, जसं की आपण इथे समजून घेतलं होतं बघा, इथे काय झालं होतं, हे काय आहे, महाशीर आहे. काय आहे ही, महाशीर, ज्याला तुम्ही काय बोलतात, वेना कावा बोलतात. सुपेरियर अँड इन्फेरियर म्हणजे वरच्या भागातून, शरीराच्या हृदयाच्या वरच्या भागातून रक्त आणि हृदयाच्या खालच्या भागातून रक्त, या दोघांनाही हृदयात पोहोचवण्यासाठी वेना कावा म्हणजे महाशीर असतात, एक सुपेरियर आणि एक इन्फेरियर. ठीक आहे, तर ही महाशीर आहे, कारण शिरेमध्ये काय असतं, अशुद्ध रक्त असतं. मग जेव्हा असा प्रश्न विचारला जाईल की शरीराच्या भागांकडनं हृदयाकडे रक्त जात असेल तर ते नेहमी अशुद्ध असतं, आणि हृदयाकडनं जेव्हा शरीराला ते रक्त ट्रान्सफर केलं जाईल तेव्हा ते नेहमी प्युअर फॉर्म मध्ये असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, ऑक्सिजन असतो. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना. त्याच्यानंतर बघा, लंग्स म्हणजे फुफ्फुसांकडे फक्त काय केलं जातं, रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न असाही विचारला जाईल तुम्हाला की हृदयाची पंप करण्याची क्षमता किती, तर 2.2 HP. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बघा, समजलंय हे. आन्सर काय आला, पर्याय नंबर 4 योग्य. आता धमनीमध्ये काय असतं, शुद्ध रक्त असतं. ओके, त्यानंतर रक्तकेशिका जी आहे तिच्यात सुद्धा शुद्ध रक्त असतं. ती रक्तकेशिका हे रक्त कोणाला देते, अवयवांना देते. अवयवांकडनं रक्तामध्ये काय करतात, ऑक्सिजनला काय करतात, यूज करतात, आणि वेस्ट प्रोडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साईडला काय करतात, ते रिलीज करतात, म्हणजे काय, सोडतात. रिलीजला तुम्ही काय म्हणा, सोडणे. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईडला सोडल्यानंतर ती नलिका जी आहे तिचं रूपांतर कशामध्ये होतं, शिरिकेमध्ये होतं, म्हणजे शिराचं रूपांतर झालं शिरिकेमध्ये. व शिरिकेमध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड युक्त अशुद्ध रक्त असतं. भरपूर शिरिका एकत्र आल्यानंतर काय बनते, शिरा बनते, आणि भरपूर शिरा एकत्र आल्यानंतर काय बनतं, तर एक बनते महाशीर. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना. खूप सोपं आहे आणि एकदम बेसिक आहे. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट कराल लेक्चरवर तर समजून जाईल. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रवेश करते. प्रथम येथे. ठीक आहे, फुफ्फुसांमध्ये आपण आता काय बघितलं की रक्ताला शुद्ध करायला पाठवलं जातं, हृदयच तिकडे पाठवतो रक्ताला. पण शुद्ध केल्याच्या नंतर असा कुठला भाग आहे, हृदयाला 4 चेंबर आहे, 4 कप्पे आहे. पहिले 2 अलिंदांचे, दुसरे 2 निलयांचे. तर कशामध्ये रक्त येणार आहे, डावे निलय, उजवे निलय, उजवे अलिंद, डावे अलिंद, कुठे येईल. जर आन्सर माहिती असेल तर प्रत्येकाने ऑफलाईन कमेंट करायचे आहे आपले आन्सर देण्यासाठी, कारण तुमचे आन्सर मी चेक करते. ठीक आहे, तुमचे प्रत्येक कमेंटला इथे बघितलं जातं, प्रत्येक व्यक्तीचे कमेंट चेक केली जाते. ठीक आहे, सो आन्सर काय येऊ शकतं,
डाव्या साईडला आहे ना, मी काय म्हटलं तू तुम्हाला उजव्या साईडला इम्प्युअर ब्लड असतं आणि डाव्या साईडला जे आहे ते प्युअर ब्लड म्हणजे शुद्ध रक्त असतं. म्हणजे फुफ्फुसे जे आहे रक्ताला शुद्ध करून कोणत्या साईडला पाठवतील, डाव्या साईडला. बट डाव्या साईडच्या कोणत्या पार्टमध्ये, वरच्या पार्टमध्ये की खालच्या पार्टमध्ये, तर वरचे 2 कप्पे अलिंदांचे होते. म्हणजे काय झालं, डावे अलिंद. लक्षात आलं, पर्याय नंबर 4 योग्य. समजलं असेल तर पटापट लेक्चरला शेअर करायचं आहे आणि लाईक सुद्धा करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, मानवी मूत्रपिंडामध्ये म्हणजे किडनीमध्ये बनणारे खडे हे मुख्यतः यापासून बनलेले असतात. आता भरपूर लोकांचा त्रास वाढलेला आहे किडनी स्टोनचा. ठीक आहे, भरपूर पाणी पिलं आहे किंवा खूप काळजी घेतलेली आहे तरी सुद्धा किडनी स्टोन होतो. कारण प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी आहे. काहींची बॉडी अशी असते जी स्टोन स्वतः बनवते है ना. तर मग हे जे खडे आहे हे मुख्यतः प्रमुख कशाचे बनतात, जास्तीत जास्त कशाचे असतात, कॅल्शियम ऑक्झिलेट, सोडियम ऍसिटेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट. सगळ्यात जास्त जे स्टोन आहे ते कशाचे बनलेले असतात. ह्या बरोबरच तुम्हाला किडनीचा अभ्यास जर विचारला गेला पोलीस भरतीमध्ये तर किडनीचा कार्यात्मक आणि रचनात्मक भाग विचारला जाईल जो की नेफ्रॉन असतो. ठीक आहे, नेफ्रॉनच्या नलिकेमध्ये रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं आणि युरिनला फॉर्म केलं जातं. हे सुद्धा तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन्स असतात. 10 लाख नेफ्रॉन ठीक आहे प्रत्येक किडनीमध्ये असतात. ओके, मग खडे कशाचे बनतात, कॅल्शियम ऑक्झिलेटचे. पर्याय नंबर 1 योग्य. ठीक आहे, चला समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, फुफ्फुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणता आहे. फुफ्फुसांचे तंतुभवन म्हणजे काय, आता हा एक आजार आहे आपल्या, कशाने होतो म्हणजे बघा तुमचं अप्पर अँड लोअर जो रिस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, श्वसन मार्ग आहे वरचा आणि खालचा, तर इथे खूप जास्त इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते श्वसन मार्गातून जाणार आहे है ना. म्हणजे ते छोटे छोटे जीवजंतू आहेत त्यांचं इन्फेक्शन. तर हे कोणामुळे होतं, तर हे दोघांमुळे पण होतं, सिलिकेमध्ये पण आणि ऑप्सिटोस जरी केलं तरी पण होणार. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इथे बोलू शकतात की दोन्ही बरोबर. हे जरा वर खाली झालंय समजून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता आहे. सांगा बरं काय आन्सर येऊ शकतं. सगळ्यात मोठा तुम्हाला संघ म्हणजे फायलम विचारलेला आहे. आता हा प्रश्न कशातून आला, प्राणी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण. तर प्राणी वर्गीकरणाचे खूप जास्त असे प्रश्न नाही विचारले जात. विचारले तर हाच प्रश्न कॉमन आहे जो प्रत्येक वेळेस विचारला जातो. सगळ्यात मोठा फायलम कोण आहे, तर कोण येईल, संधिपात, कटचर्मी, मृदुकाय की चलई. तुम्ही इथं वलई करायचंय, ते चलई नाहीये. ओके, म्हटलं हा कुठला प्राणी संघ आहे, वलई. वलई म्हणजे काय, कृमी तुम्ही त्याला बोलू शकतात. आन्सर काय येणार, पर्याय नंबर 1 योग्य, संधिपात, ज्याला अर्थ्रोपोडा बोललं जातं. काय बोलतो आपण त्याला, संधिपात. संधिपात प्राणी संघ ज्याला तुम्ही काय बोलतात, अर्थ्रो अँड पोडा. ठीक आहे, जेव्हा नाही समजत नावाची फोड करायची. अर्थ्रो म्हणजे काय, जॉइंटेड, जॉइंट, आणि पोडा म्हणजे काय, लेग्स. ठीक आहे, म्हणजे काय, जोडलेले पाय ज्यांना असतात त्यांना. उदाहरण घ्यायचं झालं तर उदाहरण तुम्ही कशाचं घ्याल, मॉस्किटो. मॉस्किटो झालं, कॉक्रोच झाले, हे सगळे अर्थ्रोपोडा संघाचे प्राणी आहे. याच्यामध्ये 80% कीटकांचा समावेश होतो. 80% कीटक यांचा समावेश या संघामध्ये होत असतो. त्याच्यानंतर सेकंड लार्ज फायलम कटचर्मी आहे, सॉरी मृदुकाय आहे, कटचर्मी नाही, मृदुकाय. ठीक आहे, पहिला संधिपात आहे, दुसरा मृदुकाय आहे. ठीक आहे, मृदुकाय मध्ये गोगलगाय वगैरे येते, ज्यांचं शरीर हे मऊ असतं. ठीक आहे, याचे हे कशात येतात, मृदुकाय मध्ये येतात. आणि हा काय आहे, सेकंड नंबरचा लार्जेस्ट फायलम आहे. पुढचा प्रश्न बघा, स्पायरोगायरा हे डॅश डॅश शेवाळ आहे. भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आणि तुमचा अगदी पाठ झालेला प्रश्न आहे, तरी पण घेऊ आपण. आन्सर सांगायचा आहे, कमेंट करायची आहे आन्सरची. ठीक आहे, आतापर्यंत फक्त सेशन बघितला आणि लाईक केलेलं नसेल तर सेशनला लाईक पण लवकर करून घ्या. ओके, तर स्पायरोगायरा हे एक प्रकारचं हरित शेवाळ आहे. ठीक आहे, हरित शेवाळ आहे, मृत नाही, शाखायुक्त नाही. स्पायरोगायरा हे कशाचं उदाहरण आहे, अबीजपत्रीचं. अबीजपत्रीमध्ये, अबीजपत्रीचं उदाहरणामध्ये थॅलोफायटा माहिती सगळ्यांना. ठीक आहे, अबीजपत्रीचे 3 एक्झाम्पल आपण आजपर्यंत बघितलेले आहे. ठीक आहे,
थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड तिसरं काय आहे, टेरिडोफायटा. ठीक आहे. मग थॅलोफायटा मध्ये कशाचा समावेश होतो, शेवाळ, कवक, पण कवकाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. मग हे शेवाळ कोण आहे, स्पायरोगायरा एक प्रकारचं शेवाळ आहे. हे पाण्यात राहणारेच आहे. ठीक आहे, पाण्यामध्येच राहतात. त्याच्यानंतर ब्रायोफायटा जे आहे ते जमीन व पाणी दोघं ठिकाणी राहतात, म्हणून ह्यांना वनस्पती सृष्टींचे उभयचर सुद्धा बोलतात. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही करून ठेवा, कारण ह्याच्यावर तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातील. नंतर टेरिडोफायटा आहे, हे पूर्णपणे जमिनीवर राहणारे आहे. ठीक आहे, याच्याबद्दल अजून डिटेल आहे, बट एकाच टॉपिक मध्ये किंवा एकाच लेक्चर मध्ये आपण सगळं नाही कम्प्लीट करू शकत. आणि याचं डिटेल स्टडी करायचं असेल, पूर्ण कन्सेप्ट वाईज जायचं असेल तर नक्की बॅचला ऍडमिशन घ्या. ठीक आहे, बॅच मध्ये तुम्ही एकदम डिटेल आणि बेसिक पासून स्टडी करतात. जेव्हा तुमचा पूर्ण सिलेबस झालेला असतो ना, तर कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही घाबरत नाही, है ना. आता हेच तुम्हाला मी अबीजपत्रीचे 3 उदाहरणं सांगितले. हे जर तुम्हाला बीजपत्रीचं विचारलं तर त्याच्यात आणखीन 2 आहे. त्याच्यामध्ये बीजपत्रीचे जे उदाहरण आहे त्याच्या उदाहरणात पण 2 उदाहरणं आहे, ज्याला तुम्ही एकदल आणि द्विदल बोलतात. सो बेसिक पासून आपल्याला अभ्यास करायचा असेल तर बॅच मध्ये ऍडमिशन नक्की घ्यायचं. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला. पेनिसिलिन हे एक अँटीबायोटिक आहे ना, अँटीबायोटिक औषध आहे. कोणी याचा शोध लावला आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग, लुईस पॅचर, सीव्ही रमन, हरगोविंद खुराना. ठीक आहे, काय आन्सर येऊ शकतं, तर आपलं आन्सर येणार आहे पर्याय नंबर पहिला योग्य, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलेलं होतं, पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. अँटीबायोटिक म्हणून हे औषध प्रसिद्ध पहिलं औषध आहे. लुईस पॅचर यांनी अँटी रेबीजची लस शोधली. ठीक आहे, रेबीजची लस कोणी शोधली आहे, लुईस पॅचर. त्याच्यानंतर सीव्ही रमन यांचा काय होता, रमन इफेक्ट, तुम्ही काय बोलाल त्याला, रमन इफेक्टचा शोध लावला आणि यांच्यामुळेच आपल्याला सायन्स डे पण बघायला मिळतो. सीव्ही रमन यांनी हा शोध लावला आणि ह्या शोधाबद्दल ह्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. भारतातील भौतिकशास्त्रामध्ये पारितोषिक विज्ञानामध्ये मिळालेले हे पहिले शास्त्रज्ञ होते. सो डॉक्टर हरगोविंद खुरानाचं काय आहे हे तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगा. सगळंच मी इथे नाही सांगणार, तुम्ही पण थोडासा अभ्यास करायचा आहे. बघा, गोगल काय डॅश डॅश संघात मोडते. खूप सोपा प्रश्न आहे की नाही. गोगल काय कोणत्या संघात मोडणार आहे, मोलुस्का, अर्थोपोडा, इकायनोडर्मॅटा अँड निमॅटोड. तर गोगलगाय कुठल्या संघामध्ये मोडते, सो ती येते मोलुस्का संघामध्ये. ठीक आहे, ज्यांच्या बॉडीवर स्केलेटन आहे, म्हणजे शेल आहे गोगलगायच्या बॉडीवर, आणि सॉफ्ट बॉडीची रचना आहे. जसं की आपण असं इथे बघूया, हे बघा, मला प्रॉपर डायग्राम येत नाही काढता याची, पण तरी पण तुमच्यासाठी मी ही डायग्राम काढती आहे. हे काय असतं, त्यांचं शेल असतं, है ना. शेल आहे म्हणजे काय आहे, एक्झोस्केलेटन तुम्ही त्याला बोलू शकतात. तिच्या वरती जो आहे तो तिची काय करतो, सुरक्षा करण्याचं काम करतो. हे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं असतं. पण बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे, पण हे कसं असतं, हार्ड असतं. ठीक आहे, गोगलगायचं रक्त सुद्धा कसं असतं, ब्ल्यू कलरचं ब्लड असतं, तिच्यामध्ये ब्ल्यू कलरचं रक्त असतं. हे तर मी भरपूर वेळेस तुम्हाला म्हटलेलं आहे, सांगितलंय, है ना. सो समजलं असेल तर आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया नवीन क्वेश्चन घेऊन, जे अतिसंभाव्य असतील, जे तुम्हाला सायन्सला विचारले जातील, ज्याचा PYQ बेस असेल. ठीक आहे, तर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी सर्वात आधी टिक्कर मराठी पोलीस भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करा, तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल. चला, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.